हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज रविवारच्या सकाळच. रविवार जरी म्हटलं तरी कामं ही घरातली रोजची असतातच आपल्याला. तर सुरुवातीला भांडी लावून घेते आणि त्यानंतर नाश्त्यासाठी आज उपमा बनवणार मी. आणि उपम्यामध्ये ज्या काही व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत घरामध्ये त्याच्यामध्ये मिक्स करणार, कारण रुद्रलासुद्धा द्यायचे. तर जितकं प्रोटीन्स वगैरे किंवा काहीतरी व्हेजिटेबल्समधून त्याला जितकं काही देता येईल तेवढं सगळं देण्याचा प्रयत्न करते. तर गाजर मी किसून घेतले, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि मिरची कढईत तापत ठेवली. त्यानंतर उपमा करायला घेतला. उपमा करायला घेत असताना पहिल्यांदा कांदा चांगला परतवून घेतला. गाजर किसलेलं होतं त्यामुळे त्याला शिजण्यासाठी काही वेळ नसता लागला. हे सगळं करत असताना नंतर चांगल्या प्रकारे रवा पण त्याच्यातच भाजून घेतला. त्याआधी गरम पाणी करून ठेवलं होतं बाजूला. आणि हे सगळं बनवत असताना रुद्रमध्ये आला तर त्याला घेऊन थोडा वेळ रवाचा चांगला परतवून घेतला. नंतर त्याला खाली ठेवलं, कारण पाणी ओतायचं होतं ना गरम त्यामध्ये. आणि मग नंतर पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावरती वरतून कोथिंबीर घातली. जाड रवा आहे तो संपत आलेला, त्यामुळे थोडासा उरलेला बारीक रवा पण त्यात मिक्स केला. त्यामुळे तो थोडासा चिकट झाला होता. तर पितांबरी बरेच दिवस घरात नव्हती, तर आमच्याकडे जी गणपतीची मूर्ती आहे आणि बाकीचे जे देव आहेत त्या आईंनी चांगल्या प्रकारे पितांबरीने स्वच्छ केले. त्यानंतर रुद्र आणि मी, आमच्या घरातच जास्वंदाची बरीच फुलं येतात, तर ते जे फूल जे आहे ते पहिल्यांदा देवाला ठेवलं. देवाचा जो हार जो आहे कंठी, ती घालत असताना रुद्राला ती पाहिजे होती, तर पहिल्यांदा मी घातली. त्यानंतर तो खूप रडायला लागला, मग त्याला पुन्हा हातात दिली ती खेळायला. मग आम्ही दोघांनी देवपूजा केली. त्यानंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं. त्यानंतर रुद्रला मी झोपी लावलं आणि पाणी सांडलेलं होतं ते पहिले पुसून घेते, कारण आणि ह्या फरशांवरती पाणी दिसूनही येत नाही. आता सध्या पावसाचे दिवस आहे, तर ते बऱ्याच वेळेस रुद्र सू करतो, तर त्यामुळे पहिल्यांदा पाणी किंवा कुठे काही सांडले का ते पाहिलं. आणि आज मला जितकी कामं पटापट करून घेतील तेवढी करायची आहेत, कारण मला क्लासलासुद्धा लवकर जायचं आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा काय केलं की रुद्रची जी काही चटई, खेळणी वगैरे ती सगळी पटापट बाजूला ठेवली. त्यानंतर झाडू मारून घेतला आणि मग लादी पुसून घ्यायची. पण त्याआधी मी स्वयंपाकाला म्हणजे गॅसवर आधी काहीतरी शिजायला ठेवते, त्याच्यामुळे मग माझा वेळ वाचेल. तर पहिल्यांदा मी किचन ओटा क्लीन करून घेतला, कारण किचन ओट्यावरती जर सामान असेल तर आपल्याला काही कामं जी आहेत तर ती करायला एवढी इच्छा होत नाही. तर त्यामुळे किचन ओटा क्लीन पाहिजे. तर नाश्ता केल्यानंतरचं पूर्ण किचन ओटा जो आहे तो क्लीन करून घेतला. पाण्याचा जो बाटला आत्ता सध्या जार आहे तो आम्ही मागवतो, कारण की पावसाचे दिवस आहेत आणि पाणी थोडंसं गढूळ यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मग ते पहिल्यांदा खाली करून घेतला थोडा आणि मशीन लावली. त्यानंतर मग भाज्या सगळ्या बाहेर काढल्या, तर त्यातलं काय करता येईल ते बघायचं आहे. रुद्रासाठी सुद्धा मिक्स व्हेजिटेबल जास्तीत जास्त ॲड करून खिचडी बनवणार आहे. तर त्या खिचडीमध्ये मी तांदळासोबत थोडंसं आपला जो लापसीचा बारीक रवा असतो तो सुद्धा ॲड करते. त्यामुळे त्याची चवही खूप छान येते आणि तो आवडीने खातो. आणि आमच्यासाठी भाजीला काय करावं याचाच विचार करते. मग भोपळा आधीच केला होता म्हणून वांग बटाट्याची भाजी करायची ठरवली.
तर सगळ्या भाज्या आधी काढून घेतल्या आणि मग भाज्या आणि रुद्राची खिचडी हे सगळं एक साईडला जर शिजत राहील त्यावेळेस मग मी लादी पुसून गेली. म्हणजे त्यामुळे काय होईल की गॅसही जो आहे तो बिझी असेल, म्हणजे माझं अर्धं काम तिथे होऊन जाईल आणि पुढचं कामाला मला वेळ मिळेल. आणि आता कसं आहे की मुलांच्या युनिट टेस्ट पण जवळ येतात, तर त्यामुळे मुलांना शिकवायला आणि याला वेळ जास्त लागतो त्यांचे रिव्हिजन वगैरे करून घ्यायला. त्यामुळं मग क्लासचा टाईमही वाढला आहे. तरी देखील रुद्र थांबतो आजीसोबत. तर मला तरी आता 5-5.5 तास होतात. तसं पाहायला गेलं तर बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत तर त्या मुलांना सोडून 12-12 तास जॉबवरती जातात. पण मला कशी सवय नाही आहे जास्त. आता तो झाल्यापासून मी फक्त 6 महिन्यापासून, तो लहान असताना 6 महिन्याचा असताना तेव्हापासून जाते, तर 2-2 तास मी त्याला सवय लावली. पण आता त्याला ते लक्षात आहे ना की मी इतक्या वेळेस जाते, तर त्यामुळं तो येईपर्यंत वाट बघत असतो. त्याला माहिती असतं की इतक्या टाईममध्ये ती येणारच. आणि त्या टाईमपेक्षा जर जास्त वेळ झाला तर मग तो चिडायला लागतो. तर भाज्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच्या रुद्राच्या खिचडीमध्ये मग मी थोडंसं बटाटा, गाजर आहे ते किसून टाकणार आहे. आज मी हे नाही टाकत आहे, बीट नाही ॲड करते. बीटने काय होतं, थोडंसं गोडपणा येतो मग. आणि रुद्राची जी खिचडी आहे त्यात तिखट आहे मला जास्त ॲड करता येत नाही, त्यामुळे मग बीट आत्ता ॲड करत नाही आहे मी. वांगं बटाट्याच्या भाजीसाठी वांगं बटाटा, त्याच्यानंतर लसूण, त्याच्यामध्ये अद्रक थोडंसं जास्त ॲड केलं की चांगलं लागतं. आणि शेंगदाण्याचाच कूट वापरणार आहे आज भाजीला. आणि थोडासा वेळ पण झालेला आहे म्हणून मग चपात्याच्या ऐवजी आज भाकरीच करणार आहे. पण मी एक आपलं जे गव्हाचं पीठ असतं, जसं पॅनकेक बनवलं जातो ना, तर त्या पद्धतीने गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये गूळ ॲड करून, केळी नाही आहे घरात म्हणून फक्त गूळ ॲड करून त्याचं मिश्रण थोडा वेळ रेस्ट 10-1 मिनटं ठेवणार. आणि त्याच्यानंतर त्याचं जसे आपले डोसे करता येतात तसे, किंवा गावाला आमच्याकडे धिरडे म्हणतात त्याला, तर तसं बनवून घेणार आहे. रुद्रने खाल्ले तर ते, म्हणजे असं थोडं थोडं वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी दिलं तर तो आवडीने खातो. त्यामुळं तर त्याच्या खिचडीसाठी मी टोमॅटो, शिमला मिरची, बटाटा, गाजर हे सगळं चांगलं परतवून घेतलं. कांदाही सगळ्यात पहिले कांदा परतवून घेतला. त्यानंतर तांदूळ आणि धुतलेली लापसी जी आहे तर ती ॲड केली. कढईमध्येच घातलं, म्हणजे कसं कुकर आहे ना तो स्टीलचा आहे, तर त्याला शिट्ट्यांचा अंदाज येत नाही आणि लापसी चांगली शिजली पाहिजे मऊ म्हणून. त्यानंतर भाजीसुद्धा बनवून घेतली आणि गव्हाच्या पिठामध्ये गूळ ॲड करून ते चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलं. झाडू आधीच मारलेला होता, त्यामुळं मग मी लादी पुसायला घेतली. रुद्र झोपलेला म्हणून मी दरवाजा उघडून घेतलेला बेडरूमचा, कारण की बाहेरचे पण बरेच बिल्डिंग्स चालू आहेत ना, तर कसले पण आवाज, म्हणजे ड्रिल मशीनचे कशाचे आवाज सातत्यानं चालू असतात. त्यामुळं मग बंद करून ठेवावं लागतं बेडरूमचा दरवाजा वगैरे. तर हॉलमधली पण अरेंजमेंट पुन्हा थोडीशी चेंज केली. तर थोडीशी जागा जी आहे रुद्रसाठी अजून मोकळी केली आणि लादी पुसून घेतली. लादी पुसून झाल्यानंतर आता माशा पण यायला लागल्यात ना, आषाढ महिना आहे तर ते पहिल्यांदा 10-1 मिनटं झालेली, तर मग गव्हाचं जे धिरडं बनवणार आहे त्यासाठी आधी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं. त्यानंतर त्याचं मिश्रण जसं आपण डोस्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवतो तसंच ठेवायचं. तर त्याला थोडंसं शिजून द्यायला लागतं ना व्यवस्थित, त्यामुळे त्यासोबत भाकरी देखील करून घेतल्या. मग सारा स्वयंपाक रेडी झाला. त्यानंतर मग हे असे आहेत घावणे तयार धिरडे. तर ह्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.